अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, 20 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी आलेली आहे दुर्गा अष्टमी. ह्या दुर्गा अष्टमीची म्हणजे आपण कुलदेवीची आपली सेवा जर केली तर आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य लागतं. आणि अजून आपल्याला कुठली सेवा करायची कुलदेवीची, कारण ही कुलदेवीची सेवा केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतो हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, 2026 मध्येच आपण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ही दुर्गा अष्टमी आलेली आहे. तर ही दुर्गा अष्टमी आपण जर सेवा केली तर नक्कीच आपल्या घरामधल्या ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या सुद्धा निघून जातात, आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य लाभतं. तर अगदी साध्या सोप्या छोट्या पद्धतीनेच आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. जसं आता आपण कुलदेवीची सेवा करतो तसेच कुलदैवताची सुद्धा आपल्याला ह्या श्रावण महिन्यामध्ये सेवा करायची आहे. कारण कुलदैवत आणि कुलदेवी हे आपल्या आई-वडिलांसमान असतात. त्यामुळं आपण जसं आई-वडिलांचा मान-सन्मान करतो, त्याच पद्धतीने आपल्या कुलदेवीचा सुद्धा मान-सन्मान केलाच गेला पाहिजे. कारण जेव्हा आपण ह्या आपल्या म्हणजे दैवत यांना जर आपण नेहमी सेवा केली, यांची आपण मान-सन्मान केला, तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभेल. आणि जर आपण त्यांचा मान-सन्मानच केला नाही, तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा सतत वास राहणार नाही. आपल्या घरामध्ये किरकिर, सदा भांडणं, कुठल्या आपल्या काही जे काही आपल्या प्रगती असेल त्या सुद्धा होत नाही. आपले कुठलेही काम असे कामं व्हायला लागतात आणि अगदी शेवटपर्यंत जातं आणि थोडक्यातच आपलं ते काम होत नाही. तर हे आपण जेव्हा कुलदैवताचा आपला मान-सन्मान आपल्याकडून राहून गेला असेल, त्यामुळे आपल्याला हे अडी-अडचणी येत असतात. तर त्यासाठी आपल्याला ह्या काही कुठल्या गोष्टीत अडचण येऊ नये, आपलं सगळं व्यवस्थित नीट व्हावं, आपल्या इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी आपल्याला ह्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. तर कुलदेवीची सेवा कशी करायची? तर आता प्रत्येकाच्या घरी स्त्री यंत्र असतंच आहे. तर आपल्याला ह्या स्त्री यंत्रावर आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे या दिवशी. आणि आपल्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यावरही तुम्ही अभिषेक करू शकता, कुंकुमार्चन करू शकता. जे आपल्याकडे आहे त्याच्यावर आपल्याला घरच्या घरी आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. तर जर आपल्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. सकाळची आपली सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आपण लक्ष्मीची म्हणजे अभिषेक करायचा आहे लक्ष्मीचा. तर आपल्याला पहिले शुद्ध पाण्याने, नंतर आपल्याला पंचामृताने आणि नंतर आपल्याला परत शुद्ध पाणी घालायचं आहे. तर हे घालत असताना आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा आपल्याला जप करून आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. आणि हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून आपली महालक्ष्मीची आपल्याला तिथं देवघरात स्थापन करायची आहे. आणि देवघरात ठेवल्यानंतर आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचं आहे. गजरा अर्पण करायचा आहे आपल्या कुलदेवीला. आणि आपण जेव्हा समोर जे काही आपण ओटीचं सामान ठेवतो तिथे आपल्याला एक विडा सुद्धा ठेवायचा आहे. विड्यावर आपल्याला परत दक्षिणा, बांगड्या, जे काही ओटीचं सामान आहे ते आपल्या कुलदेवीच्या समोर आपल्याला ठेवायचं आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जर तुम्ही स्त्रीयंत्र असेल तर तुम्ही त्याच्यावर कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन हे सुद्धा आपलं म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये शांतता येते, समाधान वाटतं, प्रसन्नता येते घरामध्ये. तर आपल्याला हे कुंकुमार्चन सुद्धा दुर्गा अष्टमीच्या मुहूर्तावर हे आपल्याला करायचं आहे. कारण हा दिवस, हा महिना आणि ही वेळ इतकी महत्त्वाची आणि इतकी अत्यंत पवित्र आहे, की या श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीला जर आपण कुठलीही छोट्यातली छोटी सेवा जर केली लक्ष्मीची, तर ती आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सतत वास करते. त्यामुळे आपल्याला या दुर्गा अष्टमीला श्रावणामध्ये ही संधी आपल्याला सोडायची नाहीये. त्यामुळे जशी जमेल तशी, तुम्हाला सकाळी जमत असेल सकाळी, नाहीतर दिवे लागायचे जसं तुम्हाला, आता काहींना जॉब असतो त्यांना सकाळी वेळ नसतो, त्या संध्याकाळी, तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हे स्नान वगैरे करून ही पूजा करू शकता कुंकुमार्चन. तर हे कुंकुमार्चन सुद्धा आपल्याला करताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः हे म्हणताना आपल्याला चिमूट-चिमूट कुंकू, आपल्याला कुंकुमार्चन त्या ह्याच्यावर श्रीयंत्रावर करायचं. किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही लक्ष्मीच्या म्हणजे मूर्तीवर आपली जी काही आपल्याकडे टाक वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. कारण हे पॉवरफुल कुंकू आहे. हे जर आपण बाहेर जाताना लावतो तर आपल्यावर कुठलंही संकट येत नाही. आपल्यावर नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचून येत नाही. त्यामुळे हे कुंकू आपण बाहेर जाताना नेहमी आपल्याकडे लावून जायचं आहे. ही आपल्याला अशी ह्या म्हणजे श्रावण महिन्यात आणि दुर्गा अष्टमीच्या मुहूर्तावर आपल्याला हे सेवा करायच्या आहेत. आणि या दिवशी तुम्हाला जर हे झालं तर आपल्याला
सवाष्णतीचं सगळं व्यवस्थित मान-सन्मान बोलून तिला आपल्याला जेवायला बोलवायचं आहे. तिला दूध काय, बांगड्या, ओटीचं सामान वगैरे हे सगळं तिला आपल्याला अर्पण करायचं आहे. हे पण करायचं आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचं आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला एका बैठकीतच हे पूर्ण आपल्याला घ्यायचे आहे. आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी आपलं नामस्मरण केलं तरी खूप आहे. ज्यांना शक्य आहे पारायण करणं त्यांनी पारायण करावं. ज्यांना नाही पारायण करणं शक्य त्यांनी नामजप करायचा आहे. तर नामजप सुद्धा तुम्ही ओम, ऐं, ह्रीं, क्लीं चामुंडाई विचे हे तुम्ही जितका वेळा तुम्हाला करता येईल तितक्या वेळा करायचं आहे. कारण साध्या आता नाहीच आपल्याला पारायण झालं तर नामजपाने सुद्धा आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. तेव्हा आपल्या इच्छाही पूर्ण होतात. तर तुम्ही नामजपाचं सुद्धा करू शकता. आणि पण दुर्गा सप्तशतीचं पाठ करताना आपल्याला एका बैठकीत जे काही तुम्ही सकाळी बसताल तर सकाळी किंवा जे तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा पण आपल्याला एका बैठकीतच हे पारायण पूर्ण करायचं आहे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपण देवघरासमोरच आपल्या देवाच्या समोर आपल्याला आसन घेऊन तिथंच बसून पठण करायचं आहे. नाही का याची म्हणजे मांडणी वेगळी करायला लागणार नाही तुम्हाला, काही नाही. वेळेचीही बचत होईल आणि कमी वेळात अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. आणि ही सेवा केली म्हणजे आपल्या घरामधील जे काही कोणाच्या मार्गात आपल्या मुलांचे समजा प्रगतीचे, कुठले शिक्षणाच्या बाबतीत, नोकरीच्या बाबतीत असेल ते सुद्धा मार्ग मोकळे होतात. कारण आपल्याला कळत नाही घरामध्ये त्याचं संरक्षण कवच तयार होतं. आणि जेव्हा आपण काही घरामध्ये पठण करतो, नामजप करतो, तर त्याची ऊर्जा घरात पूर्ण सगळीकडे पसरलेली असते. तेव्हा मग आपोआपच सगळ्यांचे म्हणजे विचार चांगले व्हायला लागतात, कामं लवकर-लवकर व्हायला लागतात. त्यामुळं घरामध्ये कुठलं का होईना पारायण म्हणा, स्तोत्र म्हणा, हे घरात आपल्या व्हायलाच पाहिजे. कारण त्याचे स्पंदन आपल्या घरामध्ये आपल्याला दिसत नाहीत, पण स्पंदन पूर्ण घरामध्ये असतं. बघा एखाद्या ठिकाणी जर उदबत्ती लावली, तर त्याचा वास कुठल्या कुठं जातो, पण आपल्याला कळतं का त्याचा वास कुठून यायला काय? तसं तसं असतं. जेव्हा आपण पारायण म्हणा, एखादं स्तोत्र पठण करायला लागलो, तर त्याचं ते पूर्ण सुरक्षा कवच आपल्या घराला तयार होतं. तर हे अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरात व्हावी ही इच्छा सगळ्यांचीच असते, की आपल्या घरामध्ये सगळ्यांचे आपले पूर्ण इच्छा पूर्ण व्हावी, सगळे कामं पूर्ण व्हावी, हे सगळ्यांनाच वाटत असतं. त्यामुळे ही सुवर्ण संधी आहे आपल्यासाठी. म्हणून दुर्गा अष्टमीची सेवा आपल्याला कुलदेवीची करायची आहे, सोडायची नाही. आणि कुलदैवत जर म्हटलं तर पहा, विष्णू सहस्त्रनाम आपल्याला आपण व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम जे आपल्याला पठण करता येईल दोन्हीपैकी एक सकाळी करा किंवा संध्याकाळी एक करा. तुम्ही नाही तुम्हाला म्हणताल तर मोबाईलवर लावून तरी श्रवण करा. ही सुद्धा आपली एक सेवाच आहे. कारण ही सेवा करतो तेव्हा आपल्याला भगवान हरिविष्णू, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात. जिथं आपण भगवान विष्णूंची सेवा करतो तिथं माता लक्ष्मी असते. तर म्हणून माता लक्ष्मीची आणि भगवान शिवाची आपल्याला विष्णूंची, शिवाची आपल्याला पूजा करायची आहे. आणि आपल्याला सेवा सुद्धा आवर्जून करायची आहे. कारण श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे. तर सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत ही भगवान शिवा, भगवान विष्णू शिवा चरणी प्रार्थना माझी, की सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होत. ही सेवा आवर्जून नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.